न गुंता मोबाईलच्या बाहेर पडून क्रीडांगणावर येऊन त्यांना हेल्दी व फिट बनवायचे आहे। ह्या हेतूने आपण ही टूर्नामेंट आयोजित करत आहे आणि मला खात्री आहे की पिंपरी शहर मधून पुढच्या काळामध्ये चांगले राष्ट्रीय खेळाडू निर्माण होतील, ज्याचा फायदा आपल्या सर्वांनाच भविष्यात होईल। तर आमची आपल्याला विनंती आहे की या नमो चषक 2024 मध्ये जमेल तेवढ्या संख्येने सहभाग घ्यावा, उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावं। तर येत आहे ना नमो 2024 साठी धन्यवाद 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 धन्यवाद। धन्यवाद। नमस्कार, मी सुशांत मोहनराव मोहिते। नमस्कार, माझे नाव विशाल वाळुंजकर। नमस्कार, मी संजय मंगोडेकर। नमस्कार, मी माऊली थोरात। नमस्कार, मी अनिरुद्ध अशोक संगपाळ। नमस्कार, मी दिशा जाधव। सर्वांना नमस्कार, मी श्री केशव हनुमंत घोळवे। नमस्कार सर्वांना, जय श्रीराम। 2024 एक नवीन वर्ष, एक नवीन संधी आणि 2024 म्हणजेच नमो चषक नमो अभियान। आणि या नवीन वर्षात माननीय विधान परिषदेचे आमदार सौभाग्यवती उमाताई खापरे यांनी आणलंय नमो चषक। नमो चषक नमो चषक नमो चषक नमो चषक नमो चषक 2024। आणि या नमो चषकाचा उद्देश हाच आहे, युवकांनी, विद्यार्थ्यांनी, मुलांनी नवीन पिढी ही मोबाईलमध्ये न गुंता मोबाईलच्या बाहेर पडून क्रीडांगणावर येऊन त्यांना हेल्दी व फिट बनवायचे आहे। ह्या हेतूने आपण ही टूर्नामेंट आयोजित करत आहे आणि मला खात्री आहे की पिंपरी शहर मधून पुढच्या काळामध्ये चांगले राष्ट्रीय खेळाडू निर्माण होतील, ज्याचा फायदा आपल्या सर्वांनाच भविष्यात होईल। तर आमची आपल्याला विनंती आहे की या नमो चषक 2024 मध्ये जमेल तेवढ्या संख्येने सहभाग घ्यावा, उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावं। तर येत आहे ना नमो 2024 साठी धन्यवाद 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 धन्यवाद। धन्यवाद। नमस्कार, मी सुशांत मोहनराव मोहिते। नमस्कार, माझे नाव विशाल वाळुंजकर। नमस्कार, मी संजय मंगोडेकर। नमस्कार, मी माऊली थोरात। नमस्कार, मी अनिरुद्ध अशोक संगपाळ। नमस्कार, मी दिशा जाधव। सर्वांना नमस्कार, मी श्री केशव हनुमंत घोळवे। नमस्कार सर्वांना, जय श्रीराम। 2024 एक नवीन वर्ष, एक नवीन संधी आणि 2024 म्हणजेच नमो चषक नमो अभियान। आणि या नवीन वर्षात माननीय विधान परिषदेचे आमदार सौभाग्यवती उमाताई स्पोर्ट क्लब या संघाची स्थापना जर आपण पाहिलं 1983 साली पॉंक्रेजी स्पोर्ट क्लबची स्थापना झाली। सामन्याला आपण पाहण्याची सुरुवात होणार आहे। आघाडीचे दोन्ही फलंदाज इथे मैदानात दाखल इथे होत आहेत। एका बाजूला अमित राऊत नॉन स्ट्राईक हँडला असेल, तर स्ट्राईक ऑन सचिन बर्गे। खेड तालुक्यातील चाकण परिसरातील चिंबळी गावाला बिलॉंग करणारा सचिन बर्गे स्ट्राईक ऑन तयार। पहिला बॉल घेऊन संदीपचा हा चेंडू इथे आपण पाहतोय, गॅप मध्ये चेंडू असणार आहे। पप्पू तोडकर चेंडूला इथे पाठवर झालेत, पाता पाता चेंडू सीमारेषेच्या बाहेर। पहिल्या चेंडूवरती स्वागत झालंय चौकाराने। थँक्यू। संदीप गिरे आपण पाहतो षटक क्रमांक पहिले घेऊन आले आणि इथे आपण पाहिलं मिड ऑफ मध्ये पप्पू तोडकर वाऱ्याच्या वेगाने मात्र चेंडूला पाठमोरे जरूर झाले, परंतु चेंडू मात्र त्याच्या हातामध्ये येऊ शकलेला नाहीये। पहिल्या चेंडूवरती चौकार आलेले आतापर्यंत 358 चौकार या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये खेळले गेलेत। पुन्हा दाबायचे, बॅकफुटला गेलेत, कट केल्या बॉलला डीप पॉइंटच्या दिशेने चेंडू मात्र अडवला जातोय। ओम माळी आपण पाहतोय दिशेने मात्र चेंडूला अडवतायत। एक सिंगल इथे आपण पाहतोय जी घेतली जाईल। एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे जाऊन पोहोचणार धावफलकावरती 5 धावा। षटक क्रमांक पहिलं मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय प्रगती पथावरती असताना संदीप स्ट्राईक वरती जर आपण इथे पाहिले जाता मैदानाच्या मध्ये अमित राऊत, किरकोळ ध्येयनिष्ठेचे असणारे हे दोन्ही फलंदाज, परंतु चतुराई प्रचंड मोठी यांच्याकडे आहे। कोलबट टप्प्याचा बॉल तिथे जर आपण पाहिले गेले तर निश्चितपणे शॉर्ट स्क्वेअर लेगला चेंडू अडवला जाईल। एक धावी ते मैदानामध्ये घेतली जाते। एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर पुढे जाऊन पोहोचणारी धावफलकावरती 6 धावा आज 12 जानेवारी। आणि खऱ्या अर्थानं जर आपण पाहिली तर ज्यांच्या संकल्पनेतून, ज्यांच्या कुशीतून हिंदवी स्वराज्याचं स्वप्न निर्माण झालं त्या राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ आज यांची जयंती। आणि तिथे आपण पाहतोय बॅटची एज परतावा लागेल सचिन बर्गे यांना। पहिली विकेट
थँक्यू डीजे. विकेट येताना जी आपल्याला पाहायला मिळाली आणि नवीन फलंदाज जर आपण पाहिले गेले तर समाधान आहेरकर, जो मैदानामध्ये आपण पाहतोय दाखल इथे होणार आहे आणि या सीझन मध्ये भन्नाट फॉर्म मध्ये तो राहिलाय. एक अष्टपैलू खेळाडूच्या भूमिकेत त्याला सातत्याने आपण पाहिलेलं आहे. परंतु पाहावं लागणार मैदानाच्या मध्ये तो कशा प्रकारे ते कामगिरी करेल. पहिले आपण जर पाहिले गेले तर एक चौकार आला, परंतु त्यानंतर सचिन वर्गे बाद होताना आपल्याला देखील पाहायला मिळाले. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार असेल तर पुन्हा एकदा पाहिजे संदीप. डावकुऱ्या शैलीचे आपण पाहतो हे गोलंदाज आहेत. यावेळी बॅकफुटला जाऊन चेंडू आपण पाहतो खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉल मध्ये बरंचसं अंतर आपल्याला पाहायला मिळालं. फुटवर्क जो आपल्याला इथे पाहायला मिळाला नाहीये खऱ्या अर्थानं समाधानचा. संघाचं धाबल किती जर आपण पाहिलं गेलं तर स्थिर असणार आहे. धाबलकावरती 6 धाबा. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार आहे. आपण पाहतोय पुन्हा एकदा संदीप गिरे. यावेळी पाहायचंय मैदानाच्या मध्ये बॉटम हँडचा चांगला वापर. तिथे लॉंग ऑनच्या दिशेने क्षेत्ररक्षक खूप दूरवरती असणार रणजित फराटे चेंडू पाठवर झालेत, परंतु चेंडू तिथे थांबणार नाही. चेंडू जाईल सीमारेषा बाहेर. 4 रन चौकार. पहिलं षटक आपण पाहतो ते मैदानाच्या मध्ये संपलेलं आहे. 6 षटकांची मॅच आपण इथे मैदानामध्ये पाहणार आहोत. समाधानच्या बॅटमधून आपण पाहतोय ते आलेला चौकार आहे. 6 षटकांची मॅच आपण इथे मैदानामध्ये जे आपण पाहतोय. थोडासा विचार आपण पाहतोय ते मैदानामध्ये सुरू आहे आणि खेळाडूंना मी विनंती करतो की आपण स्पीडअप करणं गरजेचं आहे. गोलंदाजीसाठी गोलंदाज आपण पाहतो तयार असले मैदानाच्या मध्ये. पुन्हा एकदा षटक क्रमांक जर आपण पाहिलं दुसरं षटक आणि दुसरं षटक घेऊन येते गोलंदाजीसाठी गोलंदाज विकास जाधव. जे आपण पाहतोय गोलंदाजीसाठी ते येणार आहेत. स्ट्राईकवरती अमित राऊत आहे. यापूर्वीच्या मॅच मध्ये अर्धशतक पूर्ण करणारे सचिन वर्गे मात्र यावेळी फार मोठी इनिंग उभी करू शकले नाहीयेत. ओहो काय चेंडू टाकला विकास जाधव यांनी. चेंडू पडला, दिशा तिथे बदलली. बॅट आणि बॉल मध्ये तो संपर्क होताना पाहायला मिळाला नाहीये. पूर्णपणे डॉट. धावफलक आपण पाहतो ते मैदानाच्या मध्ये स्थिर असेल. स्कोर कार्ड वरती धावा 10 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाज तयार. पुन्हा धावायचे मैदानामध्ये इथे विकास जाधव. लोअर फुल टॉस तिथे आपण पाहतोय. चेंडू डीप होणारा चेंडू होता. अमितला मात्र आपण पाहतो चेंडू तिथे समजू शकलेला नाहीये. आणि देवरूडचे मायकल जॅक्सन यांचा पण पाहतो शुभागमन झालेला आहे. विशेषतः नेहमीच शैली सर आपण पाहतो की आयुष्यामध्ये माणसाला आहे ना चित्र कुठलंही असू द्या फक्त आनंद घेता यायला हवा. तो आनंद मिळवायला हवा. दहा धावा धावलकावरती आहेत. गोलंदाज तयार आहे. खोलवट टप्प्याचा बॉल आणि तिथे आपण पाहायला गेलं तर अमित राऊतला मात्र देवरूडचे मायकल जॅक्सन आपण पाहतोय खऱ्या अर्थाने स्क्रीनवरती आपण ज्यांना पाहतोय आणि अतिशय ते लोकप्रिय होत चाललेले आहेत. 10 धावा धावलकावरती 3 चेंडू टाकलेत विकास जाधवने. 3ही चेंडू टॉट आलेत. काय गोलंदाजी पाहायला मिळते. वेग कमी जरूर आहे, व्हेरिएशन प्रचंड मोठे यांच्याकडे आहे. फुलटॉस चेंडू मिड विकेटला. रणजित चेंडू पडला, दिशा बदलली. एखाद्या सरड्याने रंग बदला वाडा तसा मात्र चेंडू तिथे दिशा बदलली. चेंडू सीमारेषा बाहेर चौकार आलाय.
थँक्यू डीजे. इथे पण जर पाहिलं तर मैदानाच्या मध्ये चौकार येतोय आणि या दरम्यान घुटना टेक और तमाशा देख, जबरदस्त बैठक शॉट, षटकार. काय जबरदस्त स्ट्रोक आपण पाहतोय अमित राऊतच्या बॅट मधून. इथे आपण पाहतोय अगदी मिड विकेटच्या डोक्यावरून शूट मात्र ते खेळला जाईल. षटकार इथे आपण पाहतोय मैदानामध्ये आलेला आहे. या षटकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या जी आता आपण पाहतोय पुढे जाऊन पोहोचणार आहे. स्कोर कार्ड वरती धावा जर आपण ते पाहिलं 20 धावा ज्या धाबलकावरती आहेत. पहिले 3 चेंडू डॉट जरूर आले, परंतु त्यानंतर एक चौकार खेळला, त्यानंतर एक षटकार आलाय. आणि अमित राऊतला मात्र सांगायची गरज नाहीये. यशवंत पाचंगे स्पोर्ट क्लब संघाकडे तगडा बॅटिंग ऑर्डर आहे आणि विशेषतः इनफॉर्म फलंदाज आहेत. मग त्यामध्ये रणजित फराटे असतील, पप्पू तोडकर असतील, अमित तापकीर असतील, ज्याने सातत्याने या सीझन मध्ये मोठमोठे स्कोर उभे केलेले आहेत. 20 धावा धाबलकावरती आहेत. विकास जाधव पुण्यात पाहिजे तयार असेल. स्ट्राईक ऑन अमित राऊत. खोलवा टप्प्याचा बॉल तिथे पाहिजे, बॅकफुटला गेले, पंच केलाय. मिड ऑफचा क्षेत्ररक्षक वा पप्पू तोडकर यांचा जबरदस्त एफर्ट. आणि ज्यावेळेस खऱ्या अर्थानं अनेक खेळाडूंसोबत ज्यावेळेस चर्चा होते त्यावेळेस मात्र ते नेहमी सांगत असतात पप्पू तोडकर जर मैदानामध्ये धावत असतील ना, त्यांच्या धावण्याच्या गतीचा कधी कोणी अंदाज लावू शकत नाही, इतकी गती त्यांच्याकडे आहे. षटक क्रमांक पाहिजे मैदानामध्ये संपलं जाईल. इथे दुसरं 2 षटकांचा खेळ जो इथे मैदानामध्ये संपलेला आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर तफलक जर आपण इथे पाहिले गेले तर स्कोर कार्ड वरती धावा ज्या आहेत त्या 22 धावा 11च्या सरासरीने धावा ज्या बनवले जात आहेत. थोडीशी चर्चा देखील आपण पाहतोय मैदानामध्ये केली जाते. आणि गोलंदाज तयार आहे पुण्यात पाहिजे मैदानामध्ये. 22 धावा ज्या धाबलकावरती धावा इथे नोंदवल्या गेलेल्या आहेत. समाधान आयरकर आणि दुसऱ्या बाजूला पाहिजे तर अमित राऊत ही जोडी मैदानाच्या मध्ये असेल. तुम्ही खऱ्या अर्थानं जर पाहिले गेले तर काल परवा ज्यावेळेस धुकं ज्यावेळेस पसरलं होतं त्या धुक्याला पाहून एक गोष्ट आपल्या निदर्शनास आली. यावेळी कट करण्याचा प्रयत्न, ऑप्शनच्या बाहेर असणारा चेंडू ते व्हाईट बॉल. अतिरिक्त धावी ते पण पाहायची मिळणार आहे. धुक्याने एक खूप छान गोष्ट शिकवली. जीवनात रस्ता दिसत नसेल ना तर दूर पाहण्याचा प्रयत्न व्यर्थ असतो. तुम्ही एक एक पावलं टाकत चला, तुम्हाला यशाचा मार्ग आपोआप मोकळा होत जाईल. तुम्हाला सुरुवातीला अडचणी आल्यात, त्या अडचणीचा विचार करू नका. तुम्ही फक्त यशाच्या दिशेने एक एक पाऊल पुढे टाकणं गरजेचं आहे. तुम्हाला यश समोर दिसेल. आणि धुक्यामध्ये देखील आपण असेच पाहत असतो. धुका असल्यानंतर आपण लांबचा विचार करत नाही, आपण फक्त जवळ काय आहे ना त्याचा विचार करतो. समाधान आयरकर स्ट्राईक ऑन तयार. यावेळी बॅकफुटाचा कट केल्याचा प्रयत्न तिथे मैदानामध्ये केला जाईल. सिंगल आपण पाहतोय मैदानामध्ये घेतली जाते. 1 धावी ते येणार आहे आणि एका धावेच्या मदतीने संघाचं धावफलक आता पुढे जाऊन पोहोचेल. स्कोर कार्ड वरती धावा जर आपण इथे पाहिले गेले तर 24 धावा धावफलकावर आहेत. गोलंदाज तयार आहे पुन्हा एकदा. यावेळी पाहिजे आहे लालारामचा हा चेंडू खोलवर टप्प्याचा बॉल होता. रणजित फराटे खूप दूरवरती, चेंडू पाहिजे जाईल सीमारेषेच्या बाहेर. 4 रन, चौकार. थँक्यू डीजे. आणि यावेळी जर आपण पाहिलं मैदानाच्या मध्ये चौकार आला. या चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या जर आपण ते पाहिले गेली तर आता पुढे जाऊन पोहोचणार आहे धाबलकावरती 28 धावा ज्या धाबलकावरती ते असणार आहे. लालाराम आपण पाहतोय, लालाराम प्रजापती जो गोलंदाजीसाठी आलाय. 2 चेंडू आतापर्यंत टाकलेत. स्ट्राईक ऑन अमित राऊत. लोअर फुल टॉस पुण्यात आपण पाहतोय अगदी आडव्या पट्ट्याने जमीन समांतर फटका खेळून काढला जाईल आणि तिथे नशीब बलवत्तर आहे. चेंडूने पुन्हा एकदा शेवटच्या क्षणी उसळी घेतली. मिड विकेटला चेंडू सीमारच्या बाहेर, चौकार.
इथे मी म्हणेल की मला थोडीशी जुनी काही वाक्य आठवली. असं म्हटलं होतं की बिरबल अफाट बुद्धिमान होता, पण तो कधी राजा होऊ शकले नाही. त्यामुळे क्रिकेटचा खेळ देखील आहे, कधी कधी नशिबाची साथ देखील मिळणं गरजेचं असतं. तेच आपण रणजित फराटेच्या बाबतीत पाहिलं मिड विकेटमध्ये. आता तेच परिस्थिती आपल्याला पाहायला मिळाली. हा चेंडू पुन्हा त्या पाहिजे यावेळी मात्र थोडासा मागे ठेवलेला चेंडू होता. मिड विकेटच्या दिशेने चेंडू पण पाहतो पुन्हा खेळून काढला जाईल. एक धाव इथे मैदानामध्ये घेतली जाते. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या जर आपण पाहिले गेले तर आता पुढे जाऊन पोहोचणार आहे. धावफलकावरती 33 धाबा धावफलकावरती धाबा इथे नोंदवले गेलेले आहेत. पर्यंत पाहिजे गोलंदाज तयार असेल. लालाराम यावेळी पाहिजे बॅटची कडा असेल. थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक मात्र आपण पाहतोय चेंडू आता इथे फील्ड करतील. एकेरी दुहेरी धावा यावेळी आपण पाहतोय मैदानामध्ये घेतल्या जात आहेत. या संघाची धावसंख्या एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड जर आपण पाहिले गेले तर 34 धावा धावफलकावरती. तिसरं षटक मैदानामध्ये प्रगतीपथावरती असताना तुम्ही आज जे परिश्रम घेतले, तुम्ही जी मेहनत घेतली आहे, ती मेहनत ते परिश्रम आज आम्हाला इथे पाहिजे आहेत. आणि इथे रिव्हर्स स्विच चेंडू स्थळ सीमारेषेच्या बाहेर पोहोचेल. खणखणी षटकार. थँक्यू डीजे. आणि इथे आपण पाहतोय मैदानामध्ये अमित राऊत नावाचं वादळ आता मैदानामध्ये घोंगावतंय. 40 धावा धावफलकावरती आहेत. 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. जर ब्लॅक ट्रॅक पॅन्ट नसेल तर तुम्हाला 3 धाव्यांची पेनल्टी आहे. नेव्ही ब्ल्यू चालतीये बरं का. फक्त त्याच्या व्यतिरिक्त व्हाईट किंवा जे काही ब्राऊन वगैरे कलर आहेत ते चालणार नाहीयेत. त्यामुळे कुठल्या प्रकारची पेनल्टी नसणार आहे. जाऊया मॅचकडे. पुढे सामन्याकडे तुम्हाला मी घेऊन जाईल. धावफलक जर आपण इथे पाहिले गेलं तर 40 धावा धावफलकावरती 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. आणि आता पुण्यात पाहिजे गोलंदाजीसाठी गोलंदाज विकास जाधव. अमित राऊतने जी मेहनत घेतली. अमित राऊत मित्रांनो हा खेळाडू देखील काही एका रात्रीत घडलेला खेळाडू नाहीये. आणि ज्यावेळेस खऱ्या अर्थानं फुटबॉलचा वर्ल्ड कप झाला, लिओनेल मेस्सीला पत्रकाराने एक सुंदर प्रश्न विचारला की तुम्ही यशस्वी झालात, काय वाटतंय. त्यावेळेस त्यांनी सुंदर उत्तर दिलं, मी एका रात्रीत यशस्वी झालेलो नाहीये. ती रात्र फक्त 17 वर्ष 114 दिवसांची होती. या दरम्यान समाधानच्या बॅटमधून उडवलाय बॉलला लॉंगॉनच्या डोक्यावरून. आउट ऑफ द पार्क, आउट ऑफ द स्टेडियम. षटकार. थँक्यू डीजे. षटकार मैदानाच्या मध्ये काय रुबाबशाही, रुबाबदार षटकार आपल्याला पाहायला मिळाला समाधान आहेरकरच्या बॅटमधून. समाधानला आज त्याला त्याच्या प्रयत्नांची उंची इथे वाढवावी लागणार आहे. कारण जिथे प्रयत्नांची उंची मोठी असते ना तिथे नशिबाला देखील कमीपणा घ्यावा लागतो. विकास जाधव पुण्यात पाहिजे गोलंदाजीसाठी तयार असतील. 46 धावा धावफलकावरती आहेत. स्ट्राईक ऑन समाधान. शफल होऊन चेंडू खेळून काढण्याचा प्रयत्न आपण पाहतो यावेळी केला जाईल, परंतु चेंडू पडला तिथे थोडीशी दिशा बदलली. बॅटवरती चेंडू जर आपण इथे पाहिले गेले तर मैदानामध्ये परफेक्ट मिडल चेंडू होऊ शकलेला नाहीये. संघाची धावसंख्या या एका धावेच्या मदतीने स्कोर कार्डवरती 47 धावा ज्या धावफलकावरती धावा इथे नोंदवल्या गेलेल्या आहेत. ना संघर्ष ना तकलीफ तो क्या मजा है जीने में. बड़े बड़े तूफान भी थम जाते हैं जब आग लगी हो सीने में. आणि इथे पाहिजे चेंडू मैदानामध्ये सीमारेषा बाहेर तर पोहोचलेला आहे, परंतु चौकार आहे की षटकार आहे पाहिले जाणार आहे. षटकार दिलेला आहे.
षटकार आपण पाहतोय ते मैदानाच्या मध्ये जो येताना आपल्याला पाहायला मिळतोय. इष्टाच्या मागे आपण पाहतोय पप्पू तोडकर थोडेसे निराश असणार आहेत, कारण ही अपेक्षा खेळाडूंकडून आज नाहीयेत. अमित राऊत पुन्हा पाहिजे स्ट्राईक ऑन तयार. खोलवर टप्प्याचा बॉल खोदून काढलाय चेंडूला. काव कॉर्नर मध्ये चेंडू एक टप्पा घेत सीमारेषेच्या बाहेर फॉर रन चौकार. थँक्यू डीजे. आणि इथे आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये काय बॅटिंग इथे करतोय अमित राऊत. 13 चेंडू मध्ये 38 धावांची एक मोठी इनिंग त्याने मात्र उभी केली आहे. स्कोर कार्डकडे जर आपण थोडीशी नजर फिरवली, 57 धावा धावलकावरती आहेत. सचिन बर्गे बाद झाल्यानंतर त्यांनी ती जबाबदारी आपल्या खांद्यावरती घेतलेली आहे. दुसऱ्या बाजूला मात्र त्याला साथ देत आहेत समाधान आहेरकर. पुन्हा पाहिजे गोलंदाज तयार. इथे कमबॅक करणं गरजेचं असेल गोलंदाजांना. हा चेंडू आता मात्र आपण पाहतोय चेंडू पडला, तिथे दिशा बदलली. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क होऊ शकलेला नाहीये. डॉट स्वरूपाचा चेंडू आपण पाहतोय ते मैदानाच्या मध्ये असेल. आणि यशाच्या मागे आपण पाहतोय पप्पू तोडकर मात्र सांगत असतील की हे चेंडू आपल्याला टाकायचे आहेत. तुमच्याकडे जर चांगला स्किल आहे, तुमच्याकडे नियंत्रण आहे, तुमच्याकडे अचूक टप्पा आहे, तर तुम्हाला जास्त काही वेगळं करायची गरज नाही. हा चेंडू यावेळी पाहिजे मिड विकेटला. चेंडू अमित राऊच्या बॅट मधून सीमारेषेच्या बाहेर. 15 बाजाव शॉट षटकार. थँक्यू डीजे. या ठिकाणी या स्पर्धेच्या निमित्ताने महाराष्ट्र पोलीस आदरणीय कानगुडे सरांचं देखील आगमन झालेलं आहे. सर आपलं देखील मी बाँग क्रेझी स्पोर्ट क्लबच्या वतीने स्वर्गीय संदीप कदम मेमोरियल कप मध्ये अर्थात नमो चषकामध्ये त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. अ, 63 धावा धावलकावरती आहेत. प्रताप सोमवंशी सर, अनेक वेळा आपण पाहिलेलं आहे, तुम्ही ज्यावेळेस एखाद्या पेशंटला ट्रीटमेंट देता, ज्यावेळेस त्यांना तुम्ही मेडिसिन देता त्याचे लिमिटेशन सांगता, परंतु अशा सवयींना औषध नाहीये कुठेतरी अजून तरी. आता पाहिजे मैदानामध्ये पुण्याच्या सामन्याकडे तुम्हाला इथे घेऊन जातोय. षटक क्रमांक जर आपण पाहिले गेलं तर 4 षटकांचा खेळ संपलाय. 63 धावा धावलकावरती आहेत. 15 चेंडूमध्ये 44 धावांची एक जबरदस्त इनिंग अमित राऊतच्या माध्यमातून. काय बॅटिंग इथे अमित राऊतने केली आहे. अमित राऊतने आज कुठे फटके नाही खेळले. अमितने कव्हरचे चौकार दाखवले, अमितने पॉईंटचे चौकार दाखवले, अमितने रिव्हरचे षटकार चौकार दाखवले, अमितने बैठक शॉट दाखवले. गोलंदाजीसाठी गोलंदाज पुन्हा पाहिजे तयार असेल लालाराम प्रजापती. हा चेंडू यावेळी क्लास क्लास एवं क्वालिटी आणि टेनिस क्रिकेटमध्ये देखील क्लास पाहायला मिळतोय समाधान आहेरकर कडून. डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये चौकार. जबरदस्त आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये चौकार इथे आला. या चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या आपण पाहतोय पुढे जाऊन पोहोचेल 67 धावा. चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन, रिव्हर्सफुल, सक्सेसफुल षटकार. षटकार आपण पाहतोय मैदानामध्ये आला. या षटकाराच्या मदतीने आता संघाची धावसंख्या आपण पाहतोय पुढे जाऊन पोहोचणार आहे. धावलकावरती धावा जर आपण इथे पाहिलं 73 धावा ज्या धावलकावरती धावा इथे नोंदवल्या गेलेल्या आहेत. एखाद्या दुष्काळी भागामध्ये पडावा मुसळधार अवकाळी पाऊस, तसा मात्र इथे धावेंचा पाऊस पडतोय.
पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा बॉल खोदून काढलाय. वा, A1 क्वालिटी. आजच्या दिवसातील सर्वात देखणा स्ट्रोक समाधान आहेरकरच्या बॅटमधून षटकार. थँक्यू. इतका देखणा स्ट्रोक होता, बघावं आणि फक्त बघत राहावं. तो इतक्या सहजरित्या फटका खेळतोय समाधान आहेरकर की चेंडूला देखील तिथे कुठलाही त्रास होणार नाही. इतका सहज फटका खेळतोय आणि चेंडूला वाटत असेल की मी असा वारंवार समाधान आहेरकरच्या बॅटवरती जात राहावं. इतक्या सहजरित्या फटकेबाजी मैदानामध्ये सुरू आहे. 79 धावा धापलकावरती आहेत. लालाम पुन्हा धावायला तयार असेल. यावेळी बॅकफुटला गेले, कट केल्या बॉलला. थर्डमॅनच्या दिशेने क्षेत्ररक्षक मात्र तिथे तैनात असतील. चेंडूला अडवताय. सिंगल तर इथे आली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न जो आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये होणार नाही. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे आपण पाहतोय. एक धावी ती आली. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे जाऊन पोहोचणारे स्कोर कार्डवरती 80 धावा. हे दोन तगडे संघ आहेत. यशवंत व पाचंगे स्पोर्ट क्लब शिरूरचा संघ आहे. दुसऱ्या बाजूला मयूर शेठ गायकवाड स्पोर्ट क्लब कुरुळी अर्थात खेडचा संघ आहे. आणि यावेळी स्क्वेअर कट. व्हॉट अ स्ट्रोक. टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया अमित राऊतचं. इथे मात्र अर्धशतक पूर्ण होतंय. काय बॅटिंग केली ते अमित राऊतने केली आहे. नक्कीच आपल्या संघाला तो बॅट उंचावून मात्र ते सेलिब्रेशन आपल्याला पाहिले अमित राऊतच्या माध्यमातून. थँक्यू डीजे. आणि नक्कीच बैलगाडा क्षेत्र म्हटलं की प्रत्येकाच्या आवडीचा एक मर्दानी खेळ. असं म्हटलं जातं की मुलीचा प्रेमाने हातात हात घेण्यापेक्षा कधी बैलाचा कासरा हातात घेऊन बघा. एक वेगळा अनुभव, एक वेगळी फिलिंग असते. गोलंदाज तयार आहे. ओ, इथे आपण पाहतो चेंडू मात्र निसटला जाईल. थर्डमॅनच्या क्षेत्ररक्षक आपण जर मैदानामध्ये पाहिले गेले तर निश्चितप्रमाणे आपण पाहतो इथे जर आपण पाहिले गेलं षटक क्रमांक आपण पाहतोय संपलं जाईल. ते मैदानाच्या मध्ये आपण पाहिले गेले तर इथे 5 षटकांचा खेळ संपलेला आहे. पाच षटकांचा खेळ संपलेला आहे. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धाबलकावरती धाबा ज्या आहेत त्या 87 धाबा. 87 रन, लॉस ऑफ 1 विकेट. 26 चेंडूमध्ये 81 बनवल्यात या जोडीने. समाधान आहेरकर आणि दुसऱ्या बाजूला अमित राऊत आहे. आता पाहिजे मैदानामध्ये शेवटचं षटक कोणाच्या हातामध्ये जे सोपवलं जाणार आहे तर शेवटचं षटक घेऊन येते गोलंदाजीसाठी गोलंदाज ओम माळी. या वर्षी जर आपण पाहिले गेले तर सिरसाट चॅम्पियन ट्रॉफी या खेळाडूने मात्र काय गाजवली. पुढे सरसावं चेंडू खेळून काढण्याचा प्रयत्न. सत्याऐंशी झाल्यानंतर आपण पाहतो इथे मैदानामध्ये सिंगल येताना पाहायला मिळाली. 88 धावा धाबलकावरती आहेत. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार आपण पाहतोय पुन्हा एकदा ओम. खोलवर टप्प्याचा बॉल. वाह वाह, काय जबरदस्त झेले. प्रेक्षकांना सांगावं लागलं नाही, इथे टाळ्यांचा कडकडाट आहे. थँक्यू डीजे. तर नक्कीच आपण पाहतोय हे होते स्क्रीनवरती आपल्या सोबत देहरोडचे मायकल जॅक्सन. एक वेगळी अदाकारी त्यांची अनेक आपण स्पर्धेमध्ये सातत्याने पाहत असतो, परंतु इथे पण पाहिले तर थँक्यू समाधान जो आपण पाहतोय मैदानामध्ये बाद झालेला आहे. आणि अमित दादा तापकीर यांनी काय अप्रतिम झेल टिपलाय.
अमित दादा तापकीरच्या माध्यमातून जर पाहिले गेलं तर ते सांगत असतील, शेर कितना भी बूढ़ा हो जाए लेकिन शिकार करना कभी नहीं भूलता. यापूर्वीच्या मॅचमध्ये अर्धशतक आपण पाहिलं. आताच्या मॅचमध्ये काय झेल मात्र त्यांनी टिपलेला आहे. न्यू बॅटर अमर गोरे अर्थात सोन्या सफल झाले. पहिला चेंडू काव कॉर्नर मध्ये खेळून काढला जाईल. क्षेत्ररक्षक तिथे तैनात असणार आहे. सिंगल तरी ती आली आहे. दुसऱ्या धावेसाठी ते प्रयत्न होईल का? प्रयत्न यस, कॉल दिलाय तिथे आणि यशस्वीपणे दुसरी धाव देखील तिथे पळून पूर्ण केली जाईल. एकेरी दुहेरी धावा इथे आपण पाहतोय ज्या मैदानाच्या मध्ये घेतल्या जात आहे. संघाची धावसंख्या आता या 2 धावींच्या मदतीने धावफलक पुढे जाऊन पोहोचणार आहे. स्कोर कार्ड वरती 90 धावा धावफलकावरती आहे. शेवटचं षटक प्रगतीपथावरती असताना गोलंदाज तयार असेल. पुन्हा एकदा पहा मैदानाच्या मध्ये ओम. खोलवर टप्प्याचा बॉल तिथे पण जर पाहिले गेले चेरवणे बॅट आणि बॉल मध्ये तो संपर्क नाही. चेंडू इथे डॉट आलाय. एक रायझिंग स्टार आहे मित्रांनो ओम माळी. आणि मित्रांनो येणाऱ्या काळामध्ये या नावाने गर्दी होणार आहे. चॅम्पियन ट्रॉफी सिरसाट स्पोर्ट्स या खेळाडूने गाजवली. आज आपण पाहतोय तो नमो चषक गाजवण्यासाठी तयार आहे. खोलवर टप्प्याचा बॉल परंतु समोर अमर गोरे उभा आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आपण पाहतोय. झाला 2 धावा इथे मैदानाच्या मध्ये येत आहेत. 2 धावींच्या मदतीने धावफलक आता पुढे जाऊन पोहोचणार आहे. या षटकामध्ये ओमच्या षटकामध्ये एकही मोठा फटका पाहायला मिळाला नाही. 5 चेंडू त्याने टाकलेत आणि 5 धावा खर्च केल्यात. एक महत्वाची विकेट देखील आली. स्लॉगवरचं षटक कोणाच्या हातामध्ये तर एक रायझिंग स्टारच्या हातामध्ये सोपवलेलं आहे. आणि या दरम्यान लेट पण थेट चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर. सडक पे कडक षटकार. तांगडीचे षटक क्रमांकावर जर पाहिले गेले तर संपलं जाणार आहे. पहिला डाव पहिली इनिंग इथे आपण पाहतोय संपली. अमित राऊतने अप्रतिम बॅटिंग केली. नॉट आउट 51 धावा त्याने बनवल्या. सचिन बर्गे 3 चेंडू मध्ये आपण पाहतोय अवघ्या 5 धावा त्याने बनवल्या. त्यानंतर 11 चेंडू मध्ये 30 धावा बनवत समाधान देखील बाद झाला. परंतु 4 चेंडू मध्ये शेवटच्या चेंडूवरती खेळलेला षटकार अमर गोरेने. इथे कौतुक करावं लागणार आहे ते अमित राऊतचं. काय बॅटिंग केली अमित राऊतने. पहिला डाव इथे संपलेला आहे. 98 झालेले आहेत. 99 धावेचं आव्हान असेल. थोडीशी महागडी जर आपण गोलंदाज जर आपण पाहिलं तर लालाराम प्रजापती 2 षटकामध्ये 41 धावा त्याने खर्च केल्या. विकास जाधवने 2 षटकामध्ये 35 धावा त्याने खर्च केला. संदीप गिरे यांनी आपण पाहतोय एका षटकामध्ये जर आपण पाहिले गेले तर अवघ्या 10 धावा त्यांनी खर्च केलेल्या आहेत. आणि ओम माळी शेवट षटक हाताळलं. स्लॉगवर हाताळलं. फक्त एक चेंडू खराब होता. बाकीचे चेंडू अप्रतिम होते. फक्त 11 धावा त्यांनी खर्च केलेल्या आहेत. एक फलंदाज देखील बाद केलेला आहे. म्हणजे चांगली गोलंदाजी जरूर आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळाली. पहिला डाव इथे संपलेला आहे. 98 झालेले आहेत. 99 धावेचं आव्हान असणार आहे. आणि या 99 धावा कशा पद्धतीने ते बनवले जाणार यानंतरच्या इनिंगचं धावतं वर्णन ऐकण्यासाठी मी काय का थांबतोय. तुम्ही मात्र पाहत राहा स्वर्गीय संदीप कदम मेमोरियल कप अर्थात नमो चषक 2024 आणि यानंतर ऐकत राहा शिरूर तालुक्याचा पुन्हा एकदा एक सुमधुर गोड आवाज. आमचे साथी समालोचक राहुल बोंबे सरांना धन्यवाद. पोलादी निर्धार अमुचा असुर बळांची खंतणसे स्वातंत्र्याच्या संग्रामाला विजया वाचुडंतडसे श्रद्धा हृदयातील अमुच्या वज्रहुड बलवंत असे
मरण मारुनी पुढे निघाले गर्वतयाचा कोण हरी रणफंदीची जात आमची कोण आम्हा भयवीत करी. नमस्कार. पुन्हा एकदा बॉर्न क्रेझी संदीप मेमोरियल कप अर्थात नमो चषक 2024 मध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. राजमाता जिजाऊ जयंती आज आपण पाहतोय 12 जानेवारी उभ्या महाराष्ट्रामध्ये खरं तर थाटामाटामध्ये साजरी केली जाणार आणि सर्वांनाच या ठिकाणी मात्र राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ जयंती ह्या दिनानिमित्त मात्र सर्वांना पुन्हा एकदा या ठिकाणी शुभेच्छा. सर्वांना या ठिकाणी नमो चषकामध्ये आपण पाहतोय खरं तर फार मोठ्या प्रमाणात तिथे मात्र आज सकाळच्या सत्रापासून तुम्हाला इथे प्रेक्षक क्रीडा रसिक पाहायला भेटत आहेत आणि मॅच देखील तुम्हाला पाहायला भेटणार. एका बाजूला शिरूर तालुका तुम्हाला पाहायला भेटतोय आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय राजगुरुनगर खेड तालुका तुम्हाला पाहायला भेटणार आहे. आणि ह्या दोन तालुक्यांमध्ये खरं तर पुन्हा एकदा संघर्ष क्रिकेटच्या माध्यमातून तुम्हाला मदनलाल धिंगरा अगदी बॉर्न क्रेझी नमो चषक 2024च्या माध्यमातून तुम्हाला मात्र एंटरटेनमेंट इथे मात्र जी पाहायला भेटेल. 36 बॉलमध्ये 99 धाब्यांचं टार्गेट यशवंत दादा पाचंगे स्पोर्ट फाउंडेशन टीम समोर इथे मात्र आपण असेल. या अगोदर आपण पाहिलं या टुर्नामेंटमधील रेकॉर्ड ब्रेक खरं तर आपण पाहतोय अगदी हायेस्ट स्कोर तुम्हाला यशवंतदादा पाचंगे टीमकडनं पाहायला मिळाला 113. तर ह्या मॅचमध्ये आपण पाहतोय अगदी आता टार्गेट आहे 36 बॉलमध्ये 99. सुरुवात आपण पाहिली अगोदर मात्र अतिशय स्फोटक होती. तिथे तुम्ही लागोपाठचे 5 जबरदस्त मॅक्झिमम षटकार या अगोदर जे पाहिले होते आणि ह्या मॅचमध्ये देखील त्याच पद्धतीची इनिंग खेळावी लागेल. 2 बॅट्समन आपण पाहतोय त्यामध्ये रणजित फराडे आणि पप्पू तोडकर. रणजित फराडेबद्दल आपण चर्चा केली. या अगोदर मात्र तुम्ही पाहिलं जबरदस्त बॅटिंग. काहीशे खरं तर खेळाडू तुम्हाला ह्या शिरूर संघामध्ये पाहायला मिळत नाहीत कारण आपण पाहिलं खरं तर शिरूर प्रीमियर लीग ही स्पर्धा देखील अगदी जी सुरू आहे आणि त्या ठिकाणी देखील चांगल्या पद्धतीचे प्लेयर्स ह्या टीममधील तुम्हाला पाहायला मिळतात. वा पहिला बॉल त्याला फ्लिक केलाय पप्पू तोडकरची ताकद. पहिल्या बॉलवरती तो आजमावतोय. पाहायला भेटेल एक मॅक्झिमम पॉवरफुल हिट षटकार 6 रन. पहा किरण बॉलिंग मार्कवरती आहे आणि पहिल्याच बॉलवरती पप्पू तोडकरचा ब्लास्ट आपण पाहिला आहे. पुढे एकदा हा बॉल अगदी वाईड असेल. अवंतर बॉल इथे मात्र तुम्हाला पाहायला भेटेल. स्कोर कार्डमध्ये छोटासा बदलाव तुम्हाला पाहायला भेटतो. पहिल्या इनिंगमध्ये जबरदस्त कामगिरी विशेषतः अमित राऊतला तुम्ही पाहिलं अर्धशतक बनवणारा आज दिवसभरामधील 4था फलंदाज म्हणून आज समोर आला. पुढे एकदा मिड विकेटमध्ये गॅप मोठा आहे. चेंडू पोहोचतोय डीप मिड विकेटमध्ये सीमारेषा पार. नमो चषकाचा पप्पू तोडकरच्या बॅटमधून आलेला एक सुंदर असा चौकार. 4 धावा 4 रन. थँक्यू धन्यवाद. स्कोर कार्डमध्ये जर आपण पाहिलं अगदी 11 धावा आल्यात. अतिशय स्फोटक सुरुवात ज्या पद्धतीनं तुम्ही पहा या अगोदर बॅटिंग टीमनं सुरुवात केली होती. पुढे एकदा फुल टॉस चेंडू पोहोचतोय डीप मिड विकेटला. बिग ब्लास्ट केलाय पप्पू तोडकर. ट्रेडमार्क हा असेल षटकार 6 रन. मयूर शेठ गायकवाड स्पोर्ट फाउंडेशन कुर्डी संघ आपण पाहिलं खेड तालुक्यामधील ज्या पद्धतीने पहिल्या इनिंगमध्ये तुम्ही पाहिलं एक जबरदस्त बॅटिंग 99 धावेचं टार्गेट सेट केले आणि खरं तर पाठलाग सुरू आहे. पप्पू तोडकरची इनिंग तुम्ही पाहताय जबरदस्त आहे. आक्रमकता तुम्हाला पाहायला भेटते ह्या इनिंगमध्ये. पहिल्या 3 बॉलवरती मात्र इथे पप्पू तोडकरच्या माध्यमातून इथे मात्र हुकूमत पप्पू तोडकरच्या माध्यमातून मात्र ब्लास्ट फटके तुम्हाला पाहायला मिळत आहेत.
पुन्हा एकदा हा बॉल आपण पाहतोय, एक प्रचंड मोठा फटका, तिथे कॅच आपण पाहतोय, कॅच होतोय. काय डिसिजन असेल याकडे देखील लक्ष सर्वांचं आहे. अंपायर डिसिजन अजून पेंडिंग आहे, काय डिसिजन येणार आहे. बॅट्समन आउट, फलंदाज बाद. आपण पाहतोय खरं तर अतिशय जबरदस्त कामगिरी बॅटिंगच्या माध्यमातून पाहायला मिळत होती, पण त्यानंतर ज्या पद्धतीने इथे पप्पू तोडकरला आपण पाहतोय खरं तर थांबवण्याचा प्रयत्न आहे. महालक्ष्मी RSC चे ओनर आणि प्रोप्रायटर मयूर शेठ गायकवाड यांच्या मालकीचा हा संघ तुम्ही पाहताय. एक चांगली कामगिरी करताना तुम्हाला कशा पद्धतीने पाहूया. इथे मात्र कामगिरी असेल आणि पहा TV अंपायरची मदत आपण घेतोय. काय डिसिजन असेल याकडे देखील खरं तर सर्वांचं लक्ष असेल, कारण ज्या पद्धतीनं बॅटिंग येथे पप्पू तोडकरनं केली लाजवाब आहे. क्लास दाखवला, दर्जा दाखवला, क्वालिटी दाखवली आणि तुम्ही पाहताय खरं तर ह्या इनिंगमध्ये त्या गोष्टीची गरज आहे. कशा पद्धतीने पाहूया कामगिरी मैदानावरती केली जाईल. आक्रमकता आहे ती सिद्ध करावी लागेल. कशा पद्धतीने पाहूया कामगिरी मैदानाच्या आतमध्ये होणार आहे. डिसिजन पेंडिंग असेल, काय डिसिजन येतो याकडे देखील सर्वांचं लक्ष असेल. विशेषतः आपण पाहतोय यशवंत भाऊ पाचंगे स्पोर्ट्स शिरूर ह्या टीमकडे आपण पाहतोय. एक मोठं टार्गेट आहे आणि ज्या पद्धतीनं सुरुवात मिळवली ना पप्पू तोडकर आपण पाहतोय, त्यानंतर कॅच देखील झाला. अतिशय ब्रिलियंट होता, एफर्ट्स अतिशय सुंदर होते. त्या ठिकाणी आपण फिल्डर जर पाहिलं मिड विकेटला प्रशांत भोईर, त्याला तुम्ही त्या ठिकाणी पाहिलं एक जबरदस्त कॅच पाहायला मिळाला. पण खरं तर कॅच घेत असताना बाउंड्री लाईनला पाय टच झाला आहे की नाही याकडे देखील खरं तर सर्वांचं लक्ष असेल. डिसिजन पेंडिंग आहे आणि याबरोबर डिसिजन येतोय OUT आउट, बॅट्समन आउट आहे, फलंदाज बाद. पहिल्या क्रमांकाचा बॅट्समन पप्पू तोडकर इथे बाद होईल. 17 ह्या धावसंख्येवरती आपण पाहतो या ठिकाणी मात्र पहिल्या क्रमांकाचा बॅट्समन पप्पू तोडकर बाद होईल. तर यानंतर पुन्हा एकदा न्यू बॅटल, एक लेजंड खेळाडू आपल्याला पाहायला भेटतोय. अगदी शिरूर तालुक्याचं क्रिकेट अगदी नेहमीच ज्याच्या माध्यमातून आपल्याला पाहिलं 40+ क्रिकेट असेल, त्यानंतर ओपनचं क्रिकेट असेल, तालुकास्तरीय क्रिकेट असेल आणि प्रत्येक स्तरामध्ये मात्र दर्जा दाखवणारा, क्वालिटी दाखवणारा बॅट्समन या अगोदर देखील पहा एक अर्धशतक, एक मॅन ऑफ द मॅच मिळवले यशवंत भाऊ पाचंगे टीमकडनं. अगदी अमित तापकीर तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटेल. अमित तापकीर आपण पाहतोय न्यू बॅटल आलाय. तर रणजित फराटे अजून पहा एकही बॉलचा सामना केला नाहीये. चांगली बॅटिंग तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटली. सुरुवातीला पहा अगदी 3 बॉलचा सामना करत पहा 3ही बॉलमध्ये अगदी तर एक जबरदस्त स्ट्रोक पप्पू तोडकरच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळेल. ही स्ट्रॅटर्जी त्याच्याकडे नेहमी असते. ह्या स्ट्रोकसाठी, ह्या फटक्यांसाठी तो नेहमीच टेनिस बॉल क्रिकेटमध्ये प्रसिद्ध आहे. त्याचा फिटनेस तुम्ही पाहिलाय अगदी एक चांगल्या पद्धतीनं. तुम्ही पहा खरं तर क्रिकेटमध्ये फिटनेस देखील फार महत्त्वपूर्ण आहे. दुसऱ्या बाजूला तुम्ही पहा अमित तापकीर आहे. अगदी चांगल्या पद्धतीचं क्रिकेट अमित तापकीरकडनं देखील नेहमीच तुम्हाला पाहायला भेटेल. डीप लॉंग ऑनमध्ये तिथे फिल्डर फक्त दर्शक बनेल. चेंडू पोहोचतोय सीमारेषा पार, प्रॉपर टायमिंग पाहायला भेटते. 4 धाबा, चौकार, 4 रन. थँक्यू. 31 बॉल शेवटचे बाकी आहेत, 78 बनवायच्यात. मयूर शेठ गायकवाड स्पोर्ट फाउंडेशन ही टीम पाहतो. व्हॉट अ स्ट्रोक, जबरदस्त स्ट्रोक आपण पाहतोय. तिथे एक मोठा स्ट्रोक तुम्हाला पाहायला भेटणार आहे. चेंडू पोहोचतोय आउट ऑफ द पार्क, षटकार, 6 रन.
थँक्यू. अगदी 27 धावा तुम्ही स्कोर कार्डमध्ये पाहताय. अमित तापकीर आल्याबरोबर 2 बॉलमध्ये त्यानं इथे मात्र प्रचंड मोठा ब्लास्ट केला. रणजित फराटे अजून एकही चेंडूचा सामना केला नाहीये. या अगोदरच्या मॅचमध्ये आपण पाहिलं लगातारचे 5 षटकार, एकाच षटकामध्ये 36 धावा पूर्ण करणारा शिरूर तालुक्याचा लेजंड खेळाडू. अगदी तुम्ही पाहताय मैदानावरती शिरूर तालुक्याचा खरं तर यंगस्टर खेळाडू आहे आणि एका बाजूला लेजंड खेळाडू म्हणून आपण मैदानावरती अमित तापकीरला जे पाहणार आहोत. षटक क्रमांक 2 कडे जाऊयात. 27 धावा स्कोर कार्डवरती लागल्यात. दुसऱ्या षटकामध्ये मात्र बॉलिंग मार्कवरती धनंजय तयार. याबरोबर पहा बॅटची एज लागली आहे, तिथे धाव घेण्याचा प्रयत्न देखील आपण पाहतो. या ठिकाणी मात्र यशस्वी होतोय. स्कोर कार्ड एका धावेने मात्र पुढे जाणार आहे. स्कोर कार्डमध्ये छोटासा बदलाव तुम्हाला पाहायला भेटतोय. 28 आहेत. पहा खरं तर रंग देणार आहे, मजा येणार आहे ह्या मॅचमध्ये, कारण दोन्ही बाजूला आपण पाहतोय अगदी यंगस्टर तुम्हाला जे पाहायला भेटत आहेत आणि दोन्ही बाजूला पहा क्रिकेटचे लेजंड खेळाडू पाहायला भेटत आहेत. दोन्ही बाजूला तुम्ही पाहता अगदी क्रिकेटची व्यावसायिकता तुम्हाला पाहायला भेटते. दोन्ही बाजूला क्वालिटी पाहायला मिळते आणि ह्या मॅचमध्ये देखील तुम्हाला एक चांगल्या पद्धतीनं मनोरंजन असेल. ह्या मॅचमध्ये मात्र पुन्हा एकदा एक चांगल्या पद्धतीने शेवटच्या बॉलपर्यंत ही मॅच रंगणार, यात मात्र कोणतीही शंका नाही आहे. धनंजय तयार. स्वीप करण्याचा प्रयत्न इथे याबरोबर आपण पाहतोय सिंगल मैदानाच्या आतमध्ये मात्र जे येणार आहे. याचप्रमाणे आपण पाहतोय रिव्ह्यू या ठिकाणी जो घेतला जाणार आहे. तिसऱ्या पंचांची मदत इथे मात्र घेतली जाणार आहे. बघूया रिव्ह्यू मात्र या ठिकाणी जो घेतला जाईल कशा पद्धतीने पाहूया. इथे मात्र कामगिरी मैदानाच्या आतमध्ये केली जाईल, याकडे देखील खरं तर सर्वांचं लक्ष या ठिकाणी असेल. स्वीप करण्याचा प्रयत्न होता, पॅनल स्वीपचा प्रयत्न आपण पाहतो या ठिकाणी आहे. आणि खरं तर रिव्ह्यूमध्ये जर आपण पाहिलं MS धोनीने आपल्या कारकिर्दीमध्ये जर आपण पाहिलं 432 वेळा रिव्ह्यू घेतले आणि त्यामध्ये फक्त 8 रिव्ह्यू त्या ठिकाणी आपण पाहतोय अनसक्सेस ठरले. आणि आपण पाहतोय खरं तर MS धोनी खरं तर ज्या संघनायकाच्या नेतृत्वाखाली भारतानं तब्बल 28 वर्षानंतर वर्ल्ड कप जिंकला 2011 मध्ये. आणि तुम्ही पहा खरं तर तो मोमेंट, तो क्षण आपण नेहमीच स्मरणात राहणारा असेल. तर ह्या ठिकाणी देखील आपण पाहणार आहोत खरं तर कशा पद्धतीनं इथे डिसिजन असेल, याकडे मात्र सर्वांचं लक्ष असेल. ग्रीन लाईट लागणार की रेड लाईट, कारण ही पार्टनरशिप खरं तर शिरूर संघासाठी फार महत्त्वपूर्ण आहे. कारण इनिंगमध्ये आपण पाहतोय खरं तर 99 बनवायच्याच. डिसिजन पेंडिंग आहे, पाहूया काय डिसिजन असेल. पहिल्या इनिंगमध्ये देखील आपण पाहिलं अतिशय जबरदस्त कामगिरी बॅटिंगच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळेल. अमित राऊतला तुम्ही पाहिलं, त्यानंतर अगदी शेवटच्या काही बॉल्समध्ये अमर गोरे सोन्याला देखील तुम्ही पाहिलं. त्यानंतर आपण पाहिले मध्यंतरी आणि याबरोबर बॅट्समन आउट, फलंदाज बाद होतोय. बिग विकेट. खरं तर पॅनल स्वीप करण्याचा प्रयत्न आपण पाहिला आणि याबरोबर अमित तापकीर इथे मात्र बाद होणार आहे. थँक्यू. पहिल्या इनिंगची देखील आपण चर्चा करतोय, त्यामध्ये सचिन बर्गेला तुम्ही पाहिलं. त्यानंतर अमित राऊतचं अर्धशतक पहिल्या इनिंगची खासियत ठरली. त्यानंतर समाधान आहेरकरची ब्लास्ट बॅटिंग तुम्ही पाहिली आणि त्यानंतर अमर गोरेने देखील आपण पाहतोय शेवटच्या काही बॉलवरती खरं तर इथे ह्या इनिंगमध्ये रंगत निर्माण करण्याचा प्रयत्न केला, मोठी स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला आणि संघ आपण पाहतोय एका मजबूत स्थितीमध्ये स्कोर कार्डवरती तुम्हाला पाहायला मिळाला आहे. पाठलाग करत असताना सुरुवात अतिशय स्फोटक होती. पप्पू तोडकरच्या माध्यमातून देखील तुम्ही पाहिलं, इथे मात्र धावा येताना तुम्हाला पाहायला मिळाल्या. त्यानंतर त्याला देखील बाद व्हावं लागलं. त्यानंतर आपण पाहतोय अमित राऊत मैदानाच्या आतमध्ये अगदी यानंतर देखील पाहूया कशा पद्धतीची खरं तर कामगिरी करणार आहे. बॉलिंग मार्कवरती आपण पाहतोय धनंजय आहे, तर अमित तापकीर याला मात्र बाद व्हावं लागते. देव पाटील मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहताय. शुभम मैदानाच्या आतमध्ये येणार आहे. अमित राऊत बद्दल आपण पाहिलं पहिल्या इनिंगमध्ये जी काही चर्चा केली, जबरदस्त बॅटिंग जी पाहायला मिळाली. बॉलर तयार. याबरोबर हा पहा बॉल अगदी
बॅकफूट पॉईंटमध्ये डिरेक्ट हिटचा प्रयत्न इथे पहा कोणताही जो पाहायला मिळणार नाही. स्कोर कार्ड एका धावेने मात्र पुढे पोहोचतोय. छोटासा बदलाव इथे मात्र तुम्हाला स्कोर कार्डमध्ये पाहायला भेटेल. धावफलकावरती आपण जाणार आहोत. 29 धावा धावफलकामध्ये आल्यात ह्या इनिंगमध्ये. जर अजून पाहिलं शेवटचे बॉल जे बाकी आहेत 27 बॉल बाकी आहेत आणि 27 बॉलमध्ये 70 धावींची गरज अजूनही विजयासाठी असेल. रणजित फराटे कडे मात्र सर्वांच्या नजरा असतील. विशेषतः शिरूर तालुक्यातील एक दर्जेदार खेळाडू आहे, यंगस्टर आहे, टेक्निक आहे आणि तुम्ही पाहताय इथे ते टेक्निक वापरावं लागेल. फुल टॉस बॉल फ्लॅटेड तिथे हो कॅच सोडलीये की मॅच सोडलीये. येणाऱ्या वेळेमध्ये ह्या प्रश्नाचं उत्तर देखील भेटेल. अमित राऊतला आपण त्या ठिकाणी पाहिलं. खरं तर अशा परिस्थितीमध्ये आपण पाहतो अतिशय चिकट असणारा हा खेळाडू. नेहमीच एक चांगली फिल्डिंग आपण अमितच्या माध्यमातून पाहिली आणि आज पहा खरं तर इतक्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर तर ह्या चुका तुम्हाला परवडणाऱ्या नाही आहेत. विशेषतः रणजित फराटेचा झेल सोडणं हे संघाला केव्हाही परवडणारं नसेल. कारण कित्येक मोठे इनिंग तुम्ही रणजित फराटेच्या पाहिलं. त्या अगोदरच्या मॅचमध्ये देखील लागोपाठचे 5 षटकार तुम्ही रणजितचे पाहिले. इथे मात्र एक कॅच ड्रॉप होते, लाईफलाईन मिळते. इथे मात्र ह्या लाईफलाईनचा कितपत फायदा घेतला जाणार याकडे मात्र सर्वांचं लक्ष असेल. शुभम तयार असेल स्ट्राईक एंडवरती. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय धनंजय बॉलिंग मार्कवरती. याबरोबर पहा गती परिवर्तन थोडासा पाठीमागे टप्पा ठेवला. त्यानंतर आपण पाहतोय व्हेरिएशन पाहायला मिळालं. अगदी पिचिंग झाल्यानंतर चेंडू थोडासा वळताना पाहायला मिळतोय. बॅट आणि चेंडूचा कोणताही संपर्क या ठिकाणी जो पाहायला मिळणार नाही. डॉट बॉल येतोय. कॅल्क्युलेशन पुन्हा एकदा बदलतंय, बिघडतंय. शेवटचे आपण पाहतोय बॉल शिल्लक आहेत अजूनही. अगदी 25 बॉल शिल्लक आहेत आणि 25 बॉलमध्ये 69 धावींची गरज. मॅच अजून ऑन आहे. मॅच दोन्ही टीम्सकडे आहे कारण रणजित फराटे शुभममध्ये ती क्वालिटी आहे. इथे मात्र फायटिंग करावी लागेल. रिव्हर्सचा प्रयत्न इथे यशस्वी होतोय. शुभमच्या बॅटमधनं आपण पाहतोय एक ट्रेडमार्क जबरदस्त स्ट्रोक. चेंडू सीमा पार, षटकार, 6 रन. थँक्यू. षटक क्रमांक 2 संपले. 36 आल्यात. 24 बॉल शिल्लक आहेत आणि अजूनही 63 धावींची गरज. आपण पाहतोय रन रेट जर आपण पाहिलं अगदी करेंट रन रेट 18चा आहे आणि ज्या पद्धतीनं बॅटिंग सुरू आहे ना ती लाजवाब आहे. आणि दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं खरं तर 2 विकेट्स गेल्यात. हे मात्र बॉलिंग करणाऱ्या टीमची, फिल्डिंग करणाऱ्या टीमची एक जमेची बाजू असेल, प्लस पॉईंट असेल. यानंतर मात्र खरं तर कोणते गोलंदाज समोर येणार आहेत. सुरुवातीला आपण पाहिले पप्पू तोडकर, त्यानंतर आलेला बॅट्समन देखील आपण पाहिलं अगदी अमित तापकीर याला देखील बाद व्हावं लागलं. तर रणजित फराटेवरती जबाबदारी नक्कीच वाढली आहे. कव्हरमध्ये हा बॉल, गॅप तर मोठा असेल, बॉल पोहोचेल सीमारेषा पार. रणजित फराटेचा ट्रेडमार्क, चेंडू पोहोचतोय आउट ऑफ दी पार्क, षटकार, 6 रन, 6 धावा. थँक्यू. कॅच ड्रॉप झाल्यानंतर आपण पाहिले त्यानंतर एक बिग हिट रणजितच्या माध्यमातून आलाय. लाईफलाईन मिळाली आहे आणि खरं तर रणजित फराटे इथे मात्र लाईफलाईनचा पूर्णपणे यूज करतोय, इथे मात्र वापर करतोय. प्रशांत भोईर मात्र पुढे एकदा रणजित फराटेसाठी. याबरोबर पुढे एकदा एक्स्ट्रा कव्हरमध्ये, पुढे एकदा गॅपमध्ये बॉल, चेंडू फरार होतोय सीमा पार. नमो चषकाचा एक सुंदर असा चौकार, 4 धावा, 4 रन. थँक्यू. पहा उजव्या एष्टीच्या बराचसा बाहेर हा बॉल करण्याचा प्रयत्न होता. टप्पा देखील आपण पाहतोय थोडासा पाठीमागे ठेवला होता, पाठीमागे चेंडू पिचिंग केलं, त्यानंतर इथे मात्र गॅपमध्ये हा चेंडू पुढे एकदा आलाय. खरं तर क्षेत्ररक्षणाच्या अनुरूप इथे मात्र बॅटिंग करण्याचा प्रयत्न तुम्ही पाहताय.
बॅट चेज लागली, थर्डमॅन मध्ये बॉल जाईल, एक सिंगल इथे मात्र तुम्हाला पाहायला मिळते धावफलकामध्ये छोटासा बदलाव जो होणार आहे. स्कोर कार्डवरती आपण जाऊया 2.3 नंतर स्कोर कार्डवरती आपण पाहतो अगदी 47 धावा धावफलकामध्ये आहेत. कॅल्क्युलेशन पाहूयात. शेवटचे बॉल शिल्लक आहेत, 21 बॉल शेवटचे बाकी आहेत आणि 21 बॉलमध्ये आपण पाहतोय अजूनही 52 धाव्यांची गरज. मॅच ऑन आहे. मॅच मध्ये पुन्हा एकदा रंगत तुम्हाला पाहायला भेटेल. शुभम जबरदस्त स्ट्रोक, चेंडू पोहोचतोय आउट ऑफ द पार्क, प्रयत्न अप्रतिम होते पण त्याबरोबर हा बॉल जाणार आहे सीमारेषा पार. मैदानात उठल्यात अगडीच्या ज्वाळा, मैदानाच्या बाहेर गेलाय तोफेचा गोळा. हा असेल षटकार. 6 रन 6 धावा. थँक्यू. लढणं खरं तर गरजेचं आहे. संघर्ष तुम्ही पुन्हा एकदा शुभमचा पाहत आहे. अकुटप्प्याचा बॉल त्याला उडवलाय, पुन्हा एकदा कव्हर पॉइंट मध्ये वॉट स्ट्रोक, मॅग्निफिसंट, आउटस्टँडिंग. शुभमच्या बॅट मध्ये लागोपाठचा दुसरा ट्रेडमार्क आपल्याला पाहायला भेटतोय. षटकार. 6 रन. थँक्यू. लागोपाठचे 2 आले. 53 धावा, 59 धावा धावफलकामध्ये तिसरा येणार का? पुढे एकदा कव्हर मध्ये फ्लॅटेड फ्लॅटेड फ्लॅटेड. पहा आणि पाहतच रहा. शुभमच्या माध्यमातून लागोपाठचा तिसरा. हा असेल नमो चषकाचा सुंदर षटकार. 6 रन. जबरदस्त बॅटिंग, आक्रमकता तुम्ही पाहता बॅटिंग मध्ये, आक्रमकता शुभम मध्ये आहे आणि तो इथे मात्र ती दाखवतोय. लढतोय, संघर्ष करतोय आणि संघाला विजयाच्या दिशेकडे घेऊन जातोय. स्कोर कार्ड मध्ये आपण पाहतोय 3 षटकं मैदानावरती संपलेत. 65 धावा धावफलकामध्ये आल्यात. शेवटचे 18 बॉल बाकी आहेत आणि 18 बॉल मध्ये जिंकण्यासाठी अजूनही 34 धावींची गरज. 18 चेंडू आणि 34. जबरदस्त मॅच, जबरदस्त बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. विशेषतः शुभम इथे मात्र प्रभावित करतो. एक मोठं प्लॅटफॉर्म आहे, मोठा मंच आहे, तुमच्याकडे संधी आहे आणि त्या संधीचं सोनं आज मैदानाच्या आतमध्ये शुभमच्या माध्यमातून संघाला गरज आहे. आणि तुम्ही पहा इथे शुभमची बॅटिंग देखील तुम्ही पाहताय जबरदस्त आहे. या परिस्थितीमध्ये मात्र लढतोय, संघर्ष करतोय आणि पहा लढावं लागेल. सन्माननीय जय चव्हाण यांचं देखील या ठिकाणी आगमन, आपलं देखील मनपूर्वक असं स्वागत या ठिकाणी असेल. लढणं खरं तर गरजेचं असेल. माझ्या मना लढत राहा, संघर्षाला मरण नाही. माझ्या मना लढत राहा, संघर्षाला मरण नाही. थांबला तो संपला, पुन्हा त्याची विस्मरण नाही. आज जर थांबलात तर इथे तुम्हाला थांबावं लागेल, ही स्पर्धा सोडावी लागेल. त्यासाठी खरं तर लढावं लागणार आहे, संघर्ष करावा लागणार आहे. आणि हा संघर्ष तुम्हाला एका बाजूला राजूरनगर खेड ह्या तालुक्यातील संघाचा पाहायला भेटतोय, अर्थात मयूरशेठ गायकवाड स्पोर्ट्स फाउंडेशन टीम, तर दुसऱ्या बाजूला शिरूर तालुक्यातील असणारी टीम अर्थात यशवंत दादा पाचंगी स्पोर्ट्स फाउंडेशन. कोण जिंकणार हा प्रश्न क्रीडा रसिकांना पडलेला एक मोठं कोडं असेल. ह्या कोड्याचं उत्तर, ह्या प्रश्नाचं उत्तर देखील उर्वरित 18 बॉलमध्ये येणार आहे. शेवटचे 18 बॉल शिल्लक आहेत आणि विजयासाठी आपण पाहतोय अजूनही 34 धावींची गरज. 18 बॉलमध्ये 65 बनवल्यात, त्यामध्ये शुभम तुम्ही पाहताय 6 बॉलचा सामना केलाय, 25 बनवल्यात. रणजित आपण पाहतोय 5 बॉलमध्ये 13, एका जीवदानाच्या मदतीनं, एका लाईफलाईनच्या मदतीनं मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. पाहूया कशा पद्धतीनं इथे मात्र कामगिरी केली जाईल. 18 बॉलमध्ये विजयासाठी 34 बनवायच्यात. बॉलिंग मार्कवरती आपण पाहूया इथे मात्र अमर गोरे सोने असणार आहे. अनुभव फार मोठा आहे, अनुभवाचा वापर करावा लागेल. जीवन किती सुंदर आहे, अनुभव तुला सांगत जाईल. जीवन किती सुंदर आहे, अनुभव तुला सांगत जाईल. प्रयत्न करायला विसरू नकोस, मार्ग तुला सापडत जाईल. प्रयत्न, अनुभव हे फार महत्त्वपूर्ण आहेत. स्लोवर वन आपण पाहतोय, गती परिवर्तन इथे पाहायला मिळालं. अगदी बॉल रिलीज झाल्यानंतर आपण पाहतोय पिचिंग झाल्यानंतर इथे मात्र बॅटवरती आला नाही, थोडासा चेंज ऑफ दी स्पेस आपल्याला पाहायला मिळाला. आणि याबरोबर मात्र डॉट बॉल शेवटचे आहे आपण पाहतोय. बॉल शिल्लक आहेत अजूनही 17 आणि 17 बॉलमध्ये 34 धावींची गरज. पहा खरं तर क्रिकेटच्या मैदानावरती देखील अनुभव हा फार मोठा इथे मात्र तुमच्याकडे असणं देखील गरजेचं आहे. अनुभवाच्या जोरावरती बरंच काही गोष्टी तुम्ही साध्य करू शकता. फ्लॅटेड बॉल त्याला मात्र पुढे एकदा गॅपमध्ये ढकललंय, फार मोठी दरी असेल तिथे अडवण्याचा प्रयत्न असफल होतोय. चेंडू पोहोचतोय सरळ सीमारेषा पार. रणजित फराठेचा क्लास. 4 धावा, चौकार, 4 रन.
थँक्यू. धावफलक पुढे पोहोचलाय. 69 धावा धावफलकामध्ये आल्यात. 12 बॉलमध्ये 41 धाव्यांची पार्टनरशिप. व्हाईट बॉल. अतिरिक्त चेंडू आपण पाहतोय स्कोर कार्ड मध्ये अगदी बदलाव होतोय. 70 धावा धावफलकामध्ये आल्यात. शेवटची बॉल शिल्लक आहेत अगदी 16 बॉल आणि विजयासाठी 30 रनांची गरज. 16 चेंडूमध्ये 30. मॅच ऑन आहे. कोण जिंकणार हा प्रश्न अजूनही समोर असेल. पुन्हा एकदा अमर गुरे तयार. समोरच्या बाजूला रणजित फराटे. स्लोवर वन गती परिवर्तन. हेलिकॉप्टर उडवलंय ते लँड होणार आहे सीमा रेषा पार. रणजित फराटेचा ट्रेडमार्क आपण पाहतोय. चेंडू आउट ऑफ द पार्क. षटकार. चरण. जबरदस्त कामगिरी मैदानावरती. आक्रमकता तुम्ही पाहताय रणजित फराटेच्या माध्यमातून. हा षटकार तुम्हाला पाहायला भेटेल. थँक्यू. जबरदस्त कामगिरी आहे. एकदा लोवर फुल टॉस. लागोपाठचा दुसरा बॉल. सीमा रेषा पार. रणजित फराटे पुन्हा एकदा क्लास दाखवतोय. दर्जा दाखवतोय. 4 धावा. चौकार असेल. 4 रन. हा मॅच मधील पूर्णपणे हवा काढून टाकणारी ही बॅटिंग असेल. जबरदस्त बॅटिंग रणजित फराटेच्या माध्यमातून. 9 बॉल मध्ये आपण पाहतोय आतापर्यंत 27 धावा तर 14 बॉल मध्ये 52 धाव्यांची पार्टनरशिप. जबरदस्त कामगिरी मैदानाच्या आतमध्ये रणजित फराटेच्या माध्यमातून. परिंदों को मंजिल मिलेगी ये यकीनन फैले हुए उनके पर बोलते हैं. परिंदों को मंजिल मिलेगी ये यकीनन फैले हुए उनके पर बोलते हैं. खामोश तो अक्सर रहते हैं जमाने में लोग. खामोश तो अक्सर रहते हैं वो लोग जमाने में जिनके हुनर यहाँ पे बोलते हैं. आणि तुम्ही पाहताय जबरदस्त कामगिरी मैदानाच्या आतमध्ये आहे. पुन्हा एकदा धावफलकामध्ये आपण पाहतोय थोडासा बदलाव इथे होणार आहे. स्कोर कार्ड मध्ये आपण पाहतोय अगदी षटक क्रमांक 4 संपले गेले. धावफलकावरती 86 धावा इथे मात्र तुम्हाला पाहायला मिळतात. शेवटचे 12 बॉल शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी यशवंत भाऊ पाचंगे शिरूर संघासमोर अगदी 13 धावांचं आव्हान. पहा ह्या षटकामध्ये जर आपण पाहिलं 21 धावा या ठिकाणी मात्र तुम्हाला पाहायला मिळाले. या अगोदर देखील प्रशांत भोईरच्या षटकामध्ये 29 धावा ज्या तुम्हाला पाहायला भेटल्या. त्यानंतर आपण पाहिलं धनंजय रोंदळच्या माध्यमातून एक षटक केलं गेलं. 9 धावा आल्या. 1 विकेट पाहायला मिळाली. पहिल्या षटकामध्ये किरणला पाहिलं 27 धावा आणि 1 विकेट. आणि त्यानंतर आपण पाहतोय इथे मात्र रणजित फराटेचा एक कॅच. आणि तो कॅच खरं तर ती कॅच नव्हती तर ती मॅच होती. आणि त्यानंतर आपण पाहिले पूर्णपणे यू टर्न घेतला ह्या मॅचनं. मोमेंटम बनवला. मोमेंटम शिफ्ट केला. आणि ह्या मॅचमध्ये पुन्हा एकदा शिरूर संघानं पकड मिळवली. आणि ही पकड आता घोरपडीची असेल. शेवटचे 12 बॉल आणि 13ची गरज. शुभमचं देखील कौतुक करावं लागेल. 6 बॉलमध्ये 25. रणजित फराटे 11 मध्ये 33. काय बॅटिंग मैदानावरती आहे. पैसा वसूल मॅच. पैसा वसूल बॅटिंग तुम्हाला पाहायला भेटते. शुभम तयार. फुल टॉस बॉल आणि इथे मात्र क्लीन बोल्ड. फलंदाज बाद. तिसरा धक्का. शुभम बाद होतोय. 6 बॉल मध्ये 25 धावांची इनिंग. शुभमसाठी एकदा जोरदार टाळ्या. जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळते. 6 चेंडू आणि 25 धावा. थँक्यू. 11 बॉल आणि 13 धावांची गरज. पुढे एकदा मोमेंटम बनवण्याचा प्रयत्न इथे बॉलिंगच्या माध्यमातून अनिकेत करतोय. न्यू बॅटल. ओम माळी मात्र तयार असेल. टप्प्याचा बॉल त्याला फाईन मध्ये खेळलाय. तिथे फिल्डर सचिन बर्गे चांगल्या पद्धतीने चेंडू फील्ड करेल. एक सिंगल येते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे मात्र कोणताही नाही. धावफलक पुढे जाते. छोटासा बदलाव आपण पाहतोय स्कोर कार्ड मध्ये. 87 आल्यात. शेवटची आपण पाहतोय अजूनही बॉल शिल्लक आहेत 10. आणि ह्या 10 बॉल मध्ये विजयासाठी जर आपण पाहिलं धावा बनवायच्यात अजूनही 12. 10 चेंडू 12. मॅच आपण पाहतोय खरं तर पुन्हा एकदा रंग बदलतीये.
मॅचमध्ये आपण पाहतोय इथे रणजित फरांडेच्या माध्यमातून पुन्हा एकदा आपण पाहतोय एक चांगल्या पद्धतीचा इथे मात्र पकड मिळवली आहे. 10 चेंडूमध्ये 12 बनवायच्यात. अनिकेत पहा एक विकेट तर मिळवली, पुन्हा एकदा तयार असेल. टप्प्याचा बॉल, त्याला मात्र विकेटचा प्रयत्न होता, बॅटवरती व्यवस्थित आला नाही. अगदी आपण पाहतोय लॉंग लेग स्क्वेअर मध्ये हा बॉल केलाय. स्कोर कार्ड देखील या ठिकाणी मात्र पुढे जाणार आहे आणि स्कोर कार्ड मध्ये छोटासा बदलाव आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतोय. धावफलकावरती आपण पाहतोय 88 धावा धावफलकामध्ये आहेत. तर आपण पहा खरं तर 25 मिनिटं एका इनिंगसाठी आहेत आणि आपण पाहिले 26 मिनिटापेक्षा जास्त वेळ गेलाय. त्यामुळे लास्ट ओव्हरमध्ये एक फिल्डर तुम्हाला 30 सर्कलच्या आतमध्ये पाहायला भेटेल आणि याचबरोबर डॉट बॉल निर्धाव चेंडू आहे. धावफलक पुढे पोहोचतोय, छोटासा बदलाव आपण पाहतोय. धावफलक अगदी स्थिर असेल, अगदी डॉट बॉल आपल्याला पाहायला भेटतोय. कॅल्क्युलेशन पुन्हा एकदा बदलतंय. शेवटचे बॉल शिल्लक आहेत अगदी 8 बॉल आणि विजयासाठी 11 धाव्यांची गरज. एक मोठं विकेट ह्या मॅचचं पूर्णपणे कॅल्क्युलेशन बदलणारा, बिघडून टाकणारा असेल तर एक विकेट ह्या मॅचमध्ये पुन्हा एकदा मयूरशेठ गायकवाड ह्या टीमला घेऊन येणारी असेल. हे डॉट बॉल पुन्हा एकदा मयूरशेठ गायकवाड स्पोर्ट्स फाउंडेशन टीमला पुन्हा एकदा ह्या मॅचमध्ये घेऊन येणारी आहे. कशा पद्धतीची कामगिरी, लागोपाठची 2 डॉट बॉल आलेत. पुन्हा एकदा मोमेंटम बनवला जातोय. पुन्हा एकदा इथे मात्र यू टर्न घेण्याचा प्रयत्न असेल. काय कामगिरी केली जाईल. अनिकेत तयार. टप्प्याचा बॉल, त्याला मात्र कव्हर पॉइंट मध्ये खेळले. फिल्डर तिथे कोणताही नसेल. चेंडू फील्ड करण्याचा प्रयत्न करतोय, त्या अगोदर बॉल पोहोचेल सीमारेषा पार. ओम माळीच्या पाठमधनं 4 धावा, चौकार, 4 रन. थँक्यू. शेवटचे 6 बॉल आणि 7ची गरज यशवंतभाऊ पाचंगे टीमसाठी. तर मयूरशेठ गायकवाड स्पोर्ट्स फाउंडेशन ही टीम देखील आपण पाहतो इथे संघर्ष करताना तुम्हाला पाहायला भेटेल आणि संघर्ष करावा लागेल. जितना बडा संघर्ष जीत उतनी ही शानदार होगी. रणजित फराटेचं कौतुक होतंय. 12 बॉलमध्ये 34, एक महत्त्वपूर्ण इनिंग, महत्त्वपूर्ण मॅचमध्ये महत्त्वपूर्ण क्षणी तुम्ही या ठिकाणी पाहताय. संघाला मात्र विजयाच्या समीप घेऊन आले. शेवटच्या 6 बॉलमध्ये आपण पाहतोय अजून 7 बनवायचे आणि हे 6 बॉल आता ह्या दोन्ही संघाचं भविष्य ठरवणारे आहेत. कोण जिंकणार. लास्ट ओव्हरसाठी आपण पाहतोय अगदी अमित राऊत, खेड तालुक्यातील एक जबरदस्त बॉलर आपण पाहतोय शेवटच्या षटकासाठी. इथे मात्र जो तुम्हाला पाहायला मिळेल टाइम संपला गेलाय आणि तुम्ही पाहताय खरं तर आता 4 फिल्डर हे 30 सर्कलच्या बाहेर तुम्हाला पाहायला भेटतील. शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत आणि 6 बॉलमध्ये आपण पाहतोय 7 बनवायच्यात. 92 धावा धावफलकामध्ये आहेत. अमित राऊत तयार असेल. बॅटिंगमध्ये अर्धशतक आपण पाहिलं. त्यानंतर तुम्ही पहा खरं तर या अगोदर एक कॅच आणि त्या कॅचची वारंवार चर्चा होती. तुम्ही पहा ती कॅच नव्हती, मी मगाशी देखील म्हटलं ती मॅच होती आणि रणजित फराटेचा कॅच जर त्या ठिकाणी झाला असता तरी वेगळी परिस्थिती पाहायला भेटली असती. पण हा जर आणि तरचा विषय आहे. 6 बॉल आणि 7ची गरज. अमित राऊत तयार. याबरोबर पहा हलक्या तण हा बॉल खेळला. एक सिंगल इथे मात्र पाहायला भेटेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे मात्र कोणताही जो तुम्हाला पाहायला भेटणार नाही. एका सिंगलला धावफलकाला आकार भेटतोय. छोटासा बदलाव पुढे एकदा तुम्हाला पाहायला भेटेल. 93 धावा धावफलकामध्ये आल्यात. शेवटचे 5 बॉल बाकी आहेत आणि 5 बॉलमध्ये जिंकण्यासाठी 6 धाव्यांची गरज. ओम माळी एक यंग टेक्निक आहे. दुसऱ्या बाजूला देखील तुम्ही पहा रणजित फराटे अगदी अल्पावधीमध्ये महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेटमध्ये एक वेगळी अशी छाप ह्या फलंदाजानं ह्या गोलंदाजानं तुम्हाला पाहायला मिळते. मोठमोठ्या प्रीमियर लीगमध्ये फार मोठी मागणी आणि तुम्ही पाहताय शिरूर तालुक्याचं क्रिकेट अगदी चांगल्या पद्धतीनं स्वतःच्या माध्यमातून स्वतःच्या गावाचं नाव, तालुक्याचं नाव अगदी जिल्ह्यामध्ये राज्यामध्ये पोहोचवण्याचं काम ह्या रणजित फराटेच्या माध्यमातून तुम्ही पाहताय. शेवटचे 5, 6ची गरज. याबरोबर हलक्या हाताने फक्त दिशा दिली आहे. तिथे मात्र फिल्डर आपण पाहतोय चेंडूला चांगल्या पद्धतीनं फील्ड करेल धनंजय रौंदळ. चेंडूला फील्ड करतो. एक सिंगल पुन्हा एकदा धावफलकाला आकार देणार आहे. शेवटचे बॉल शिल्लक आहेत 4 आणि 4 बॉलमध्ये अजूनही 5 धाव्यांची गरज. पहा अमित राऊत पहा ह्या क्षणी कशा पद्धतीने बॉलिंग करेल. खरं तर अशा पद्धतीची तिळा आणि ह्या सिच्युएशनमध्ये
पुन्हा एकदा कमबॅक करण्याचा प्रयत्न इथे मात्र अमित राऊतचा तुम्हाला पाहायला भेटतोय. 4 मध्ये 5 ची गरज. बॅटची एज याबरोबर पहा डॉट बॉल. निर्धाव चेंडू पुन्हा एकदा मोमेंटम शिफ्ट होते. पुन्हा एकदा मॅच मध्ये रंगत वाढतीये. शेवटचे बॉल शिल्लक आहेत अगदी 3 आणि विजयासाठी 5 धावेंची गरज. 1 बॉल 1 विकेट इथे महत्वपूर्ण असेल. कशा पद्धतीने कामगिरी मैदानावरती केली जाईल. 3 बॉल शेवटचे बाकी आहेत. 3 बॉल मध्ये आपण पाहतोय अजूनही 5 धावेंची गरज. पुन्हा एकदा पैसा वसूल मॅच. का जसा ठोका चुकवणारी मॅच तुम्हाला पाहायला भेटते. याबरोबर हा बॉल उडवलाय डीप लॉंग ऑफ मध्ये आणि याचबरोबर विनिंग स्ट्रोक रणजित फरांडेच्या बॅटमधनं यशवंत भाऊ पाचंगे स्पोर्ट फाउंडेशन शिरूर संघ विजयी होईल. जबरदस्त मॅच. हाय व्होल्टेज ड्रामा तुम्हाला शेवटच्या बॉल पर्यंत पाहायला मिळाला. शेवटच्या षटकापर्यंत पाहायला मिळाला आणि ह्या मॅच मध्ये आपण पाहिलंय मोमेंटम शिफ्ट करत एक जबरदस्त इनिंग पुन्हा एकदा रणजित फरांडेच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळाली. शिरूर संघ ह्या मॅच मध्ये बाजी मारतोय तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय मेहुरशेठ गायकवाड स्पोर्ट फाउंडेशन संघ देखील एक चांगला क्रिकेट ह्या टीमच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळालं. सचिन बर्गे आणि कंपनी तुमचं देखील या ठिकाणी पुन्हा एकदा स्वागत असेल. अगदी 10 मिनिटाचा शुरूचा ब्रेक असेल आणि त्यानंतर टॉस केला जाईल. त्या अगोदर मॅन ऑफ द मॅच ह्या पुरस्काराकडे आपण जाणार आहोत.